छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याच्या समस्येने तीव्र स्वरूप धारण केलंय। सध्या संभाजीनगरमध्ये 10 दिवसातून एकदा पाण्याचा पुरवठा होतोय। हाच धागा पकडत खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत सरकारला कोंडीत पकडलंय। पण एकीकडे पाण्याची टंचाई असताना दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोपांचे फवारे मात्र अगदी जोरात उडतायत। तुम्हीच पहा। पाण्याच्या टंचाईवरून आरोपांचे फवारे। संभाजीनगरला पुरेसं पाणी कधी मिळणार? लबाडांनो पाणी द्या, ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। जिथं पाहावं तिथं डोक्यावर हंडे घेऊन वाट तुडवणारी माणसं तुम्हाला दिसते। महिला म्हणू नका, पुरुष म्हणू नका, अगदी लहानगी पोरही पाण्यासाठी अशी दाही दिशांना भटकंती करतात। दारात पाण्याच्या टाक्या ठेवलेल्या आहेत आणि नळही जोडलेले आहेत, पण पाण्याचा टिपू शोधूनही सापडत नाहीये। ही सगळी परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगर मधली। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला होता। त्यावेळी सत्तेत आल्यावर पुरेसं पाणी देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं होतं। पण आताही संभाजीनगरला 10 दिवसांनी एकदाच पाणी येतंय। त्यावर पालकमंत्री संजय शिरसाट काय म्हणाले आहेत पहा। डिसेंबर वगैरे का इतकं लांब जायचं का? लोक मारतील ना जोड्याने आम्हाला पाणी द्यायचंय शहराला। पाण्याचं राजकारण करायचं ही वेळ नाहीये। पाणी लोकांना कसं देता येईल हे पाहिलं पाहिजे। संभाजीनगरमध्ये असलेल्या पाण्याच्या टंचाईवरून ठाकरे गटानं 15 दिवसांचं आंदोलन पुकारलंय। या आंदोलनात आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी संजय शिरसाटांना टोला लगावलाय। यावेळेस आपली सत्ता होती त्यावेळेस आपल्याकडून जो डिले झाला त्याच्याबद्दल माफी मान्य उद्धवजींनी मागितलेली आहे। आज यांच्यात ती दम आहे, तो धमक आहे का ती? यांनीच बरोबर बोलले की पाणी नाही आलं तर लोक आम्हाला जोडे मारतील। तुम्हाला लोक पुढच्या वर्षी नाही आता जोडे मारायला आम्ही रस्त्यावर उतरतो, लक्षात ठेवा। छत्रपती संभाजीनगरमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र स्वरूपाची आहे। अनेक ठिकाणी पैसे देऊनही टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतंय। हाच मुद्दा हाती घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेनं सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। सत्तेत नसताना फडणवीस म्हणाले होते की तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुम्हाला 1 दिवसाआड पिण्याचं पाणी देऊ। मात्र सत्ता आली, मात्र पाणी अजून काही आलेलं नाहीये। दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते आता 15 दिवस आंदोलन करतायत आणि मोर्चामध्ये ठाकरे देखील आता सहभागी होत आहेत। त्यामुळं आता पाण्याला पकडून राजकारण केलं जाणार आहे का, किंवा पाणी खरंच दिलं जाणार आहे का, हा एक प्रश्न आता उपस्थित केला जातोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।